सर्वात अगोदर सगळ्यांना नमस्कार। आज आपण इथे पाहणार आहोत आरी वर्कसाठी कोणतं मटेरियल लागतं ते। तर चला आता आपण आरी वर्कसाठी लागणारे मटेरियलची माहिती घेऊया, त्यांची नावं समजून घेऊया। तर आता आपण स्टार्ट करत आहोत। इथे हे स्टँड आहे, 18 इंचाचं स्टँड आहे आणि ही रिंग पण 18 इंचाची आहे। तुम्हाला सुरुवातीला आरी वर्कसाठी स्टँड लागणार आहे 18 इंचाचं, ही रिंग पण 18 इंचाची लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा आरी वर्कचा धागा म्हणजे ह्याला जरी धागा असं बोलतात, हा धागा लागणार आहे। हा धागा 423 नंबरचा घ्यायचा, हा जरीचा धागा असतो जो आपण यूज करणार आहोत। आपल्याला इथे कटर लागणार आहे, ही ग्लास पेन्सिल आहे व्हाईट कलरची लागणार आहे आपल्याला आरी वर्क करताना। शुगर बीट्स आहेत, तुम्ही बघू शकता हे शुगर बीट्स आहेत। इथे जरी आहे, मोती आहे, हे मोती आपल्याला नथ वगैरे बनवण्यासाठी लागतात। चेन आपल्याला ब्लाउजवर वगैरे लावण्यासाठी अशा प्रकारची चेन लागते डिझाइन करताना। सुई आहे माझ्याकडे दोन, एक 14 नंबरची आणि एक 23 नंबरची सुई आहे। हे मिरर आहेत, मी एक सर्कल शेप मध्ये स्क्वेअर शेप मध्ये घेतलेले आहेत, दोन प्रकारचे मिरर। सिली बीट्स पण लागतात आपल्याला, डिझाइन वगैरे बाजूने करायची झाली तर आपण हे सिली बीट्स यूज करू शकतो। चक्री आहेत, या चक्रीने डिझाइन खूप छान होते। मोत्यांमध्ये तुम्ही बघू शकता हे दोन प्रकारचे मी मोती घेतलेले आहेत, 2 आणि 3 प्रकारचे मोती घेतलेले आहेत। 2 नंबर 3 नंबर असे घेतलेले आहेत मोठा मोती। हा सिल्क थ्रेड आहे, इथे हा लोड घेतलेला आहे जो आपण एक पूर्ण हे करतो ना स्टिच करताना, हा लोड लागतो आपल्याला। इथे मी हे अशा प्रकारचे हे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। या प्रकारचे पण घेतलेले आहेत 4 नंबरचे। हे राईस बीट्स आहेत, हे गहू बीट्स आहेत। हे सिक्वेन्स नाही, हे सिली बीट्स आहेत। आपल्याला इथे अशा प्रकारचे स्टोन पण लागणार आहेत, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण स्टोन आहेत। हे बघा कलश वगैरे करताना हे आपण लावू शकतो, खूप छान दिसतात बीट्स। याच्यामध्ये 2 आहेत, छोटे आणि मोठ्या प्रकारचे 2 आहेत। आपण जर मोर वगैरे करणार जर असेल ना, अशा प्रकारचे हे सिली बीट्स वगैरे लागतात, तुम्ही बघू शकता। इथे पण आहेत, खूप प्रकारचे आहेत, अशा पण प्रकारचे आहेत, तुम्ही बघू शकता। याच्यावर माझ्याकडे असे पण सिली बीट्स आहेत व्हाईट कलरचे, खूप छान दिसतात। अपोजिट कलर जर असेल ना त्याच्यावर जर आपण असे सिली बीट्स लावले ना तर खूप छान आणि सुंदर दिसतात, तुम्ही इथे बघू शकता। हा डोली धागा आहे, आपण एम्ब्रॉयडरी वर्क करतो ना त्यावेळेस आपल्याला हा धागा लागतो एम्ब्रॉयडरी वर्क करण्यासाठी, त्यावेळेस आपण हा धागा यूज करणार आहोत। आणि हा जरी आहे, ज्यावेळेस आपण ड्रेसवर ब्लाउजवर मिरर लावून डिझाइन करतो ना बाजूनी, त्यावेळेस हे खूप छान दिसतात आणि खूप चमकतात पण असे एकदम उन्हामध्ये, खूप सुंदर दिसतात। तर चला आपण आता आपण नवीन व्हिडिओ बघणार आहोत। आरी वर्क मध्ये कशा पद्धतीने आपण पहिल्या दिवशी आरी वर्क करू शकतो ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसून आरी वर्क करता येईल। चला तर मैत्रिणींनो, आपण नेक्स्ट बॅच मध्ये भेटूया। ओके, बाय बाय, थँक्यू।